पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली नामदेव महाराजांची पांडुरंगाच्या मूर्तीवर इतकी श्रद्धा होती की त्यांच्या हातून पांडुरंगाची मूर्ती नैवेद्य ग्रहण करायची. नामदेव महाराज कीर्तन करताना पांडुरंगाची मूर्ती डोलायची असंही मानलं जातं. कुणाची भगवंताच्या मूर्तीवर इतकी श्रद्धा, इतकं प्रेम असू शकतं का? असू शकतं का नाही माऊली? होतच. असंच प्रेम आणि श्रद्धा एका संत स्त्रीचं श्रीकृष्णावर होतं. कोण होत्या या स्त्री संत माहिती? त्या होत्या संत मीराबाई. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. भगवंताच्या मूर्तीवर तिचं इतकं प्रेम जडलं की तिने मूर्तीशीच लग्न केलं. ती रस्त्यावर आनंदानं नाचू लागली. तिचा दीर जो त्या राज्याचा राजा होता त्याला काही हे आवडलं नाही. त्याने चिडून मीराबाईच्या प्रसादात विष मिसळलं. पण भगवंताच्या कृपेने त्याचं अमृत झालं. मीराबाईच्या बिछाण्यावर खिळे लावण्यात आले, पण त्याची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीराबाईच्या पूजेच्या टोपलीत साप लपवण्यात आला, पण तिनं टोपली उघडली तर त्यात फुलांची माळ होती. मीरेच्या घरी एक साधू यायचा. त्याच्याकडे कृष्णाची खूप सुंदर मूर्ती होती. ती मीराला इतकी आवडली. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली आणि पुढे तू ईश्वराला खुश ठेवू शकणार नाही असं सांगून साधूनं ती मूर्ती परत नेली. पण आता गंमत अशी झाली की साधू देत असलेली कोणतीच गोष्ट ती मूर्ती स्वीकारत नव्हती. मग काय, साधूने मूर्ती मीरेला परत दिली आणि ती कायम तिच्या जवळच राहिली. मीरा मूर्तीप्रेमी बनली. धन्य ती मीरा आणि धन्य तो भगवंत. माऊली सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका खानदानी रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. लहानपणीच आईचं छत्र हरपलेल्या मीरेचा सांभाळ वैष्णव भक्त असलेल्या राव दुदाजी म्हणजेच तिच्या आजोबांनी केला. लहान वयातच चित्तोडच्या राणा संघाचा पुत्र भोजराज यांच्याशी मीरेचा विवाह झाला. भगवान श्रीकृष्णाशी आपलं लग्न झालंय असं मानत असल्याने मीरेला हा विवाह पसंतच नव्हता. 1527 मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. पण ही गोष्ट क्षणभंगूर असल्याची जाणीव झाल्यानं या गोष्टी सोडून शाश्वत गोष्टींकडे तिने लक्ष द्यायला सुरुवात केली आणि दुःखाचं रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केलं. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णन करणारी तिची भजनं याची साक्ष देतात. सुरुवातीला मीरेचं कृष्ण प्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडच्या नव्याने राज्यकर्ता बनलेला तिचा दीर विक्रमादित्य हा तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. तिला मारण्याचे अनेक प्रयत्नही त्याने केले. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो. शूल सेज राणा ने भेजी दीजो मीरा सुलाय, सांज भई मीरा सोवण लागी, मानो फूल बिछाय. असं अनेक चमत्कार कृष्ण कृपेने तिच्या आयुष्यात घडले. 1538च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनात आली. अख्ख्या उत्तर भारतात कृष्ण प्रीतीची भजनं गात ती फिरली. पदावलीमध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. राजस्थानी आणि ब्रज भाषेत मीरेच्या रचना आजही आढळतात. मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार भारतभर झालाय. तिची पदे आजही गायली जातात. तिने जयदेवाच्या गीत गोविंद या काव्य रचनेवर आधारित टीका लिहिली आहे. तसंच राग गोविंद असा ग्रंथही लिहिलाय. गुजरात मधील द्वारकेत तिने आयुष्याची अखेरची वर्ष घालवली. केवळ निस्सीम भक्तीद्वारे भक्त परमेश्वराशी कसा एकरूप होऊ शकतो हे तिने दाखवून दिलं. अखेर द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.